मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगत आहे की रेल्वेने दिव्यांगांनी प्रवास कसा करायचा, तिकीट कशी काढायची, डब्बा कुठे असतो याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहे। त्याबद्दल तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बनून राहा आणि पाहत राहा। चला तर मग आपण रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाऊ आणि तिकीट कशी काढायची ते पण तुम्हाला इथे मी सांगते। आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवर। रेल्वे अमरावती रेल्वे स्टेशन आहे, बघून घ्या तुम्ही। रेल्वे स्टेशन अमरावती रेल्वे स्टेशन यामध्ये काहीतरी वेगळं एक धरोहर आहे। इथे आपण बघू शकतो अमरावती रेल्वे स्टेशन याबद्दल खूप जुने काही फोटो पण आहे आपल्याला इथे मिळते। स्टीम इंजन आहे, अंबादेवी मंदिर आहे, शिवटेकडी आहे, अमरावतीमध्ये महात्मा गांधी पण आले त्यांचा पण फोटो आहे इथे। हनुमान व्यायामशाळा HUPM यांचं पण मंदिर आहे, अंबादेवी संस्थान पण आहे। आणि तुम्हाला बघायचं असेल तर खूप सुंदर असं अमरावती शहर आहे, तिचं रेल्वे स्टेशन आहे। आता आपण जो बघूया तिकीट कशी काढायची। तर आपण तिकीट घराकडे जात आहे आणि बघू शकता तुम्ही मी तिकीट काढायला जात आहे। मित्रांनो, तिकीट काढूया आपण तिकीट घराजवळ आलेलो आहे। आपल्याला तिकीट काढण्यासाठी रेल्वेने दिलेली आपल्याला पास अशी लागणार आहे आणि त्याचे झेरॉक्स ते पण लागणार आहे। आता आपण इथे तिकीट काढणार आहे, तेच तिकीट घरात जाणार आहे। त्यासाठी आता आपण जात आहे, तुम्ही बघू शकता आणि तिकीट पण आहे। बघू शकता मित्रांनो, आपण इथे दिलेलं आहे। आता तिकीट निघणार आहे आपली। सगळ्यात पहिले आपण हे झेरॉक्स देऊन द्यायचे। झेरॉक्स दिल्यानंतर तुम्ही बघू शकता ते बघणार। हे आपली ओरिजिनल पास आहे मित्रांनो, इथे झेरॉक्स द्यावं लागतं आणि मग तिकीट निघतं आपले। ते बघू शकता तुम्ही, आता तिकीट निघत आहे आपली। बघा मित्रांनो, तिकीट काढलेली आहे आणि त्यावरचा नंबर तिकिटीवरचा आपल्या झेरॉक्सवर लिहित आहे आणि पैसे पण आपण दिलेले आहे। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकीट इथे भेटलेली आहे। आता तुम्हाला दाखवतो रेल्वेमध्ये अपंगाचा डब्बा कुठे असतात दिव्यांगांचा आणि त्या डब्यामध्ये कसं जायचं तेच बघूया। चला तर मित्रांनो, समोर जाऊया आणि तुम्हाला सर्व दाखवतो मी दिव्यांगांचा डब्बा कुठे असतात। तर आपण जात आहे रेल्वेमध्ये, दिव्यांगांचा डब्बा कुठे असतात ते पण तुम्हाला सांगणार आहे। बघू शकता तुम्ही, आता जात आहे आपण। प्लॅटफॉर्म नंबर 2वर आपली रेल्वे लागणार आहे आणि ते आपली रेल्वे आहे। आणि तुम्हाला आता मी तिथे अपंगाचा डब्बा, दिव्यांगांचा डब्बा कुठे असतात ते पण सांगणार आहे। ही प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण तिथेच जात आहे। बघू शकता इथे भूमिगत रस्ता आहे, या रस्त्यामध्ये आपण जात आहे। खाली जात आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर तिथे जाणार आहे। तिथेच आपली रेल्वे लागणार आहे, अमरावती पुणे एक्सप्रेस। तिथेच आपण आता जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 इथे बघू शकता तुम्ही, चित्र कसे दिसत आहे। खूप सुंदर असे दृश्य आहे। पायऱ्या चढत आहे आणि याच पायऱ्याने जात आहे मित्रांनो। ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे, इथे आपली रेल्वे आहे आणि यामध्ये तुम्हाला दिव्यांगांचा डब्बा शोधण्यात खूप अडचण होते। कुठे कुठे दिव्यांगांचा डब्बा दिसत नाही। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, दिव्यांगांचा डब्बा हा एकदम लास्टमध्ये राहतात आणि इंजनच्या मागे राहतात। 2 डब्बे राहतात दिव्यांगांचे, तो डब्बा मी तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता तुम्ही, तर ट्रेनचं नाव पण दिलेलं आहे आपल्याला, लगेच आहे। आणि तुम्ही इथं बघू शकता हा दिव्यांगांचा डब्बा आहे लगेज। आणि इकडे लगेजसाठी म्हणजे पूर्ण हा एक बोगी आहे। त्या बोगीमध्ये जो हा पार्ट आहे तो दिव्यांगासाठी आहे, जो तो पार्ट आहे तो लगेजसाठी आहे। म्हणजे त्यामध्ये आपल्याला लगेज वगैरे ठेवायचे असले लोकांचे तर तिथे ठेवतात। हा आहे दिव्यांगांचा डब्बा। तर यामध्ये आपण आतमध्ये जात आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, दिव्यांगांचा डब्बा हा तो आहे, ते लगेच आहे आणि हा
हा डब्बा आहे तो SLRD आहे आणि हा डब्बा पूर्ण इथून एवढा आहे. दिव्यांगांनी त्या डब्यात बसायचं आहे आणि ही ट्रेन जी आहे ते इंजनच्या एकदम चा डब्बा आहे रेल्वेचा, त्यामध्ये पण आपल्याला बसता येतात. या रेल्वेमध्ये दिव्यांगांना 2 डबे दिलेले आहेत. एक इंजन सगळ्यात शेवट असे 2 डबे दिव्यांगांसाठी दिलेले आहेत. ते डबे तुम्ही बघू शकता. हा एक डब्बा आणि समोरचा एक डब्बा. आता तुम्हाला दाखवतो अपंगाच्या डब्यामध्ये कसं बसते, कोण लोक येतात, चांगले लोक येतात, वाईट लोक येतात, दिव्यांगांना काय त्रास देतात, याबद्दल आज तुम्हाला सगळं माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. हा दिव्यांगाचा डब्बा पूर्णपणे आज असा खाली होता आणि काहीच गर्दी नव्हती. नाहीतर दिव्यांगांसाठी पूर्ण जागा, बसायला जागा नसतात. आज दिव्यांगांचा डब्बा हा पूर्णपणे खाली होता आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा डब्बा आहे दिव्यांगांचा.